बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांना जामीन मंजूर केला. 55 वर्षीय बाबू 2018च्या एल्गार परिषद माओवादी लिंक खटल्यातील आरोपी आहेत आणि 2020 मध्ये त्यांच्या अटकेनंतर ते 5 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. तुरुंगवासाचा दीर्घ कालावधी आणि चौकशीची मंद गती लक्षात घेऊन कोर्टाने ही माफी दिली. जस्टिस A.S. गडकरी आणि जस्टिस R.R. भोसले यांच्या पीठाने सांगितले की चौकशीशिवाय दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे ही व्यक्तीच्या जीवनाच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्काचे उल्लंघन आहे. दीर्घ तुरुंगवास आणि नजीकच्या भविष्यात चौकशी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने आरोपीच्या सुटकेचा पुरेसा आधार आहे असे कोर्टाने नमूद केले. हनी बाबू आधीच 5 वर्ष 7 महिने प्री ट्रायल कस्टडी भोगले आहेत. हे लक्षात घेऊन NIAची जामीन नाकारण्याची मागणीही हायकोर्टाने फेटाळली. बाबूंनी कोर्टात म्हटले की ते भाषाशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित विद्वान आहेत आणि त्यांनी हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीतून PhD पदवी मिळवली आहे. अटकेवेळी ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. बाबूंचे वकील युग चौधरी यांनी म्हटले की जामिनीची मुख्य दलील म्हणजे दीर्घ तुरुंगवास. 2022 मध्ये हायकोर्टाने त्यांची जामीन याचिका फेटाळल्यानंतर या खटल्यातील 8 आरोपींना सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टाकडून जामीन मिळाले आहे, हेही त्यांनी नमूद केले. एल्गार परिषद खटला जानेवारी 2018 मध्ये पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या FIR पासून सुरू झाला. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्याच्या शनिवारवाडा येथे कबीर कला मंच आणि इतर संस्थांनी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतरच्या दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय हिंसा भडकली, ज्यात एक व्यक्ती ठार झाली. बंदी घातलेल्या CPI माओवादी पक्षाने हा कार्यक्रम रचला आणि हिंसा भडकवण्यात भूमिका बजावली असा आरोप पोलिसांनी केला होता. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांना अटक करण्यात आली, ज्यात सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, सुधीर धावले, शोमा सेन आणि फादर स्टॅन स्वामी यांचा समावेश होता. 2021 मध्ये स्टॅन स्वामी यांचे निधन झाले होते. बाबूंची जामीन याचिका 2022 मध्ये चौकशी न्यायालय आणि हायकोर्ट या दोन्हीकडून फेटाळण्यात आली होती, परंतु मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या आणि बदलत्या परिस्थितीच्या आधारावर त्यांनी नवीन याचिका दाखल केली. आता या खटल्यातील 16 पैकी 12 आरोपी तुरुंगातून बाहेर आहेत, तर गडलिंग, सागर गोरखे आणि रमेश गैचोर अजूनही तुरुंगात आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.